शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये. आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 9 ते 13 ही वचने. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 9 ते 13 ही वचने. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. शास्त्र म्हणते, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो तो फजित होणार नाही. यहुदी व हेलेनी यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू एकच असून जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांस पुरवठा करण्याइतका तो संपन्न आहे. जो कोणी प्रभूचे नाम घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना शालोम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे रोमकरास पत्र याचं 10वा अध्याय वचने 9 ते 13. आणि या वचनांमध्ये आज आपण पाहतो की देवाने नीतिमत्वाचा नवा मार्ग जे संपूर्ण मनुष्य जातीसाठी जे तयार केलं त्याच्याबद्दल आज आपण पाहतो की प्रभूचं वचन सांगतो की त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा. जसं 9व्या वचनात प्रभू म्हणतो की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असं आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा जो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला या जगामध्ये पाठवलं केवळ तुमच्या आणि आमच्यासाठी. देवाने संपूर्ण सृष्टीला ज्यावेळेस निर्माण केले, मनुष्य जातीचे निर्माण केली, त्यावेळेस आपण पाहतो की कोणीही मनुष्य सुरुवातीला त्याच्याकडे जाऊ शकत नव्हते, कारण मनुष्याने पाप केले होते. आणि म्हणूनच परमेश्वराने ही योजना केली की माझे बनविलेले लोक माझ्याकडे येत नाही आहेत,
त्यामुळे मी एक मार्ग तयार करीन आणि तो म्हणजे नीतिमत्वाचा हा मार्ग परमेश्वराने तयार केला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कारण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो अंतःकरणाने 10व्या वचनात म्हणतो, जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होईल. आमचे तारण केवळ परमेश्वराकडे आहे. आम्हाला त्याच्याकडे जायचंय. तो या जगामध्ये मनुष्य स्वरूपामध्ये आलेला आहे आज आम्ही पाहतो. त्यानंतर आपण वचनामध्ये पाहतो की 11व्या वचनामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. प्रियजनो, प्रभूचं वचन सांगते की त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. यशया 28:16 मध्ये प्रभूचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतो, जो कोणी त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजित होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. योहान 5:24 मध्ये पण आपण पाहतो की जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग कधी येणार नाही, तर तो मरणातून जीवनात पार गेला आहे असं प्रभूचं वचन आम्हाला सांगतो आहे. आम्हाला फजित होऊ देत नाही. नंतर 12व्या वचनात आपण पाहतो की यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आहे आणि जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांना पुरविण्या इतका तो संपन्न आहे. कोणाचाही भेदभाव या ठिकाणी नाही आहे. प्रभू म्हणतो आहे रोमकरास 3:29 मध्ये, देव केवळ यहुद्यांचाच आहे का, परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? प्रभू आम्हाला विचारतो. सर्वांचा आमचा प्रभू आहे. त्याचप्रकारे गलतीकरास पत्र 3:28 मध्ये पण आपण पाहतो की यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकच आहात. आम्हाला एकतेने राहण्यासाठी परमेश्वराने तयार केलेले आहे आणि आमच्यात आम्ही कोणीही भेद करू नये. तर आमचा जो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच आम्ही जर या प्रकारचं जीवन जगू तर देवबाप आम्हाला नक्कीच तारण देईल आणि आशीर्वादित करेल. प्रार्थना करूया. कृपाळू जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो. आज प्रभू तू आम्हाला दाखवलायस की तारणाचा मार्ग, नीतिमत्वाचा मार्ग केवळ तूच आहेस आणि तुझ्यावरच केवळ आम्ही विश्वास ठेवू तर आम्हाला सार्वकालिक जीवन लाभतो आहे. प्रभू पिता, आम्ही खऱ्या अंतःकरणातून जे विश्वास करतो, जे करीत नाहीत त्यांनीही तुझ्यावर विश्वास करावे अशी आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद देऊन प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. मला लागू दे तुझा लळा, हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे, आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.